शर्यतीवरची बंदी नसावी आणि शेतकऱ्यांना आनंद होतो, याच्यामुळे बंदी कायमची उठवली जावी अशी सर्वांची इच्छा आहे. याच्यावर बंदी नसावी. याच्यावर कधीच बंदी नसावी. याच्यावर कधीच बंदी नसावी असं मला वाटतं. बैलगाड्यांच्या शर्यती ह्या कायम धावल्या पाहिजेत. बैलगाड्याच्या शर्यतीवर अजिबात बंदी नसावी. अनादिकालापासून शेतकरी त्याची उपजीविका करत असताना त्याला शेती ही त्याचं प्रमुख साधन. शेती जर करायची असेल तर शेती करता बैल लागायचे. शेतीची मशागत करायची असेल, वाहतूक करायची असेल, त्या सगळ्या कारणाकरता त्याला बैल लागायचे. आणि ज्याच्याकडे चांगले बैल आणि चांगलं मनुष्यबळ तो उत्तम शेती करायचा. त्यामुळं साहजिकच शेतकऱ्याचा जीव हा बैलावर अतोनात असायचा. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी गोष्ट आपल्याला आवडते त्याच्यावर आपण प्रेम करतो. अशा गोष्टीबद्दल माणूस वेळप्रसंगी नवस सुद्धा बोलतो. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला पशुसंवर्धनाचे दवाखाने नव्हते, लोकांचे करता दवाखाने नव्हते, त्यावेळेला लोकांचा देवावर विश्वास होता. मग लोक कुठली गोष्ट माणूस आजारी पडला, अगदी पशुपक्षी जरी आजारी पडला तर ते देवाला साकडे घालायचे. देवाला माणूस काय देऊ शकतो ते देवाला सांगायचे, नवस बोलायचे की मला माझं बरं होते, मी तुला नारळ पुढील नैवेद्य करीन. आणि बैलांच्या बाबतीमध्ये लोक सांगायचे किंवा माझे सगळ्यांचा सांभाळ कर, यात्रेच्या दिवशी मी माझा हा बैलगाडा यात्रेच्या निमित्तानं बोकाळेल. तर त्या काळामध्ये लोक बैलांना चांगली त्याची तब्येत वगैरे करायचे आणि देवाच्या समोर बैलगाडा जुंपून तो पळवायचे. पण त्याला इनाम नव्हता किंवा त्या काही काळात शर्यती नव्हत्या. परंतु ज्याच्याकडे बैल होते ते गावातले सगळेच लोक आपला नवस पेडण्याकरता यायचे. त्यावेळेला मोठ्या लाकडी बैलगाड्या होते. आता बैलगाड्याचं स्वरूप बदललं, आता हलक्या स्वरूपाचे बैलगाड्या आहेत, लोखंडी बैलगाड्या आहेत. पूर्वी माणसं बैलगाड्यावर बसायची, आता माणसं काही बसत नाही. तेव्हा फारसे इतके उत्तम घाट नव्हते, पण लोकांना एकत्रित लोक घाट करायचे. आता चांगल्या प्रकारचे घाट लोक बांधतात आणि बैलगाड्याला एक शर्यतीचं स्वरूप आलं. तर जेव्हा शर्यतीचं स्वरूप आलं तेव्हा आपोआपच बैलांचे भाव वाढले आणि एक लोकांच्या करमणुकीचं साधन झालं. ही एकमेव अशी स्पर्धा आहे की ज्या स्पर्धेकरता कुठेही तिकीट नाही, लोकांना आणलं जात नाही. लोक आपापल्या खर्चाने येतात, त्यांना कसं तिकीट नाही. स्वतः दिवसभर त्या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये काही लोक बैलगाड्या पकडण्याकरता असतात, काही लोक जुंपण्याकरता असतात, काही लोक पाहण्याकरता असतात आणि घाटामध्ये दिवसभर बघून संध्याकाळी जातात. एक मानसिक समाधान शेतकऱ्याला त्याच्यामधनं मिळतं आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचं बैलाच्या प्रती असणारं प्रेम. चांगला देखणा बैल लोकांना आवडतो, चांगला पाळणारा बैल लोकांना आवडतो. आणि ही जी आवड आहे शेतकऱ्यांची, याच्यामुळं आज चांगले बैल आपल्याला पाहायला मिळतात, खिलारी बैल पाहायला मिळतात. अन्यथा जे यांत्रिकीकरण झाले त्यामुळे तुम्हाला चांगले बैल पाहायला मिळाले नव्हते. कुठेतरी सर्कसमध्ये बागेतच पाहायला मिळाले असते. कारण आता सगळेच लोक यांत्रिकीबद्दल शेती करतात, बैलावरचं शेतीचं प्रमाण कमी झालं आहे. आज परिस्थिती अशी विचित्र आहे की शहरामध्ये बैलपोळा साजरा करायचा झाला तर शहरामध्ये लहान मुलांना दाखवायला बैल नसतो.
मातीची बैलजोडी आणतात आणि तिची पूजा करतात. हे पाहून आम्हाला लाज वाटते की त्या बैलांचं अस्तित्व राखण्यामध्ये आम्ही संपूर्ण कुठल्या अपयशी ठरलेलो असं काय. बैलांची इतकी अपरिमित कत्तल होते आणि इतकं हा विषय चुकीच्या पद्धतीने हाताळला जातोय की माझा एक अनुभव या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे की 5 वर्षांपूर्वी तळेगाव दाभाड्याच्या टोल नाक्यावर मी 78 जनावरं वाचवली होती. बकरीच्या वेळेला ती जनावरं देवनारच्या कत्तलखान्यात चाललेली होती. तर ती जी 78 जनावरं वाचवली त्याच्यामध्ये 2 कोकणी बैल होते. ते कोकणी बैल त्या गोशाळेत मी पाठवले आणि गोशाळेमधून थोड्या दिवसांनी ते तिथल्या एका प्रगतिशील शेतकऱ्यांनी मागून घेतले. ते बैल जे काही दिवसांपूर्वी कत्तलीला जाणार होते, जे कापले जाणार होते, ते बैल त्या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये दुसऱ्या नंबरला आले. म्हणजे काय चाललेलं आहे की ज्यांच्याकडं बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये दुसऱ्या नंबरला येण्याची शारीरिक क्षमता आहे असं बैल कापले का जातात. बैलाच्या अस्तित्वाशिवाय गायीच्या अस्तित्वाला काही किंमतच नाही. भारतीय गाय आणि भारतीय बैल या दोघांचं जीवन टिकलं पाहिजे आणि ते जीवन टिकण्यासाठी म्हणून काहीतरी नवीन उपाययोजना केली पाहिजे. नाहीतर या भारतीय जाती ज्या आहेत गायीच्या बैलांच्या या पुढे जर दुर्मिळ होत गेल्या तर शेतीचं कृषी क्षेत्राचं अपरिमित नुकसान होईल. बैलगाड्या शर्यती बंद झाल्यानंतर जनावरांच्या हत्येचं प्रमाण वाढलेलं होतं. शेतकरी आपली जनावरं कसायांना विकत होते आणि त्यामुळं कसायांची मात्र आर्थिक प्राप्ती वाढत होती. परंतु जनावरांची संख्या घटल्यामुळं कुठंतरी पर्यावरण संतुलन हे ढासळत चाललेलं होतं. जे लोक जनावरांची कत्तल टाळू शकत नाहीत, जे लोक महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करू शकत नाहीत, त्या लोकांनी बैलगाड्या शर्यतीच्या विषयी बंदी आणावी अशी मागणी करणं ही एक हास्यास्पद गोष्ट आहे. पहिल्यांदा तुम्ही जनावरांची कत्तल बंद करा आणि मग त्यानंतर जनावरांना होणाऱ्या त्रासाची चर्चा करा. आज आमचं एक निरीक्षण आहे. ते निरीक्षण असं आहे की जेव्हापासून बैलगाड्याच्या शर्यतीवर बंदी आली सरकारकडनं आणि या सगळ्या कोर्ट कचेऱ्यांमुळं, तेव्हापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये पशुपालनाची जी प्रेरणा होती ती प्रेरणाच नष्ट व्हायला लागली आणि त्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं कसायांकडे विकायला प्रवृत्त झाला आणि कसायांकडे जनावरं देण्याचा शेतकऱ्याचा ओढा वाढला हे लक्षात घेतलं पाहिजे. आज यांत्रिकीकरणाचा जमाना आहे. हे यांत्रिकीकरणाच्या जमान्यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जाते. म्हणजे तिथं जी बैलाची आवश्यकता होती ती आवश्यकतासुद्धा आज संपल्याच जमा आहे. बैलांना उन्हाळी धुणं 2 टाईम धुवायचे, त्यांना खुराक घालायचा, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, पेंड, कडव्याची वैरण, मका, गवत. घरचे आमचे बाया माणसं, सुना, नाती नातू, आमचे पत्नी, सर्वांचं जनावरांवर खूप प्रेम असतं आमचं. बंदी जरी होती आणि उठली तरी आम्ही आमच्या जनावरांना पोरांसारखा जीव लावतो. बंदी नसावी ह्या आम्ही बैलांना पोरांसारखा जीव लावतो. पोटच्या मुलांना जसं खायला देतो तसं त्यांना पण खायला देतो. बैल म्हणजे आमचं हिंदू धर्माची शान आणि बैलगाडा म्हणजे हा मर्दानी खेळ आहे. ह्याच्यात आम्हाला इनामाचं बक्षिसाचं काही वाटत नाही, फक्त एक हवस म्हणून आम्ही हे गाडा बैल पळवतो. बैल आहे ना जर जगावलात त्यांना खड्डा घेऊन मिठात पुरतो आम्ही आणि त्यांचा अंत्यविधी दशक्रियाविधी देखील आम्ही करतो. माझी बैल एक बैल फक्त एकाच आणलेलं आहे 70,000 रुपयाला. आपण घरी खात नाही चपाती त्याला 8,000 तो, आपण जे खात नाही त्याला डबा त्याला चारतो. जर बंदी जर आणली ना ही लोकांना 2 बैल चरायची नाही. शेतीला वापरतोय, शेती अख्खी या बैलांकूच करतोय आम्ही. यात्रेला गाड्याला फक्त पडतोय. जवळजवळ 4 पिढ्यांचा बैलगाडा असल्यामुळं जुन्या लोकांच्या रूढीप्रमाणे आणि शास्त्राप्रमाणे आधी तळी भरली जाते. तळी म्हणजे देवाचा ताटात देव घेऊन बैलगाड्यासमोर ठेवून त्याची तळी भरली जाते. गाडा जोडून बैल घाट पूर्ण करून गेल्याच्यानंतर पुन्हा त्यांना पकडून थोडंसं सावलीला बांधलं जातं आणि सावलीतनं परत सोडल्याच्यानंतर गाडीत भरून घरी आणलं जातं.
घरी आणल्याच्यानंतर त्यांना रोजचा जो नेहमीचा खुराक आहे तो दिला जातो आणि खुराक दिल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा पळाल्यामुळं थोडासा आळस जाण्यासाठी पुन्हा त्यांना धुतलं जातं. बैलगाडा शर्यतीला या ठिकाणी जो इनाम होता खडकी पिंपळगावचा घाट, तेव्हापासून या ठिकाणी 51 रुपयापासून त्या ठिकाणी इनामाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर या ठिकाणी जवळके उदागिरीचं जवळकं म्हणून त्या ठिकाणी त्या गावामध्ये बैलगाडा शर्यती व्यवस्थित पार पाडाव्या म्हणून त्या ठिकाणी टोकनला त्या गावापासून सुरुवात झाली. बैलगाडा शर्यतीचा घाट हा 420 फुटापर्यंत त्याची लांबी असते आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी वर एक निशाण असतं, खाली घड्याळ असतं स्टेजजवळ. त्याची लांबी मोजून त्या ठिकाणी त्याचं सेकंद काढले जातात. 11, 12, 13, 14, 15पर्यंत असे 5 त्या ठिकाणी सेकंद काढले जातात. त्या ठिकाणी नंतर गाडी मालकाला ते बक्षीस विभागून दिलं जातं. काही बैलांना घोडीची सवय असते. शेजारी बांधल्याच्यानंतर घोडं ज्या ठिकाणी जातं त्याच ठिकाणी बैल त्याच्या पाठीमागं जातात आणि वर बैल धरण्यासाठी घोडीचं विशेष सहकार्य असतं. बैल लांब नाही जावा म्हणून त्या ठिकाणी घोडी असते. आणि आता प्रत्येक घाटामध्ये या ठिकाणी बैल धरण्यासाठी संरक्षित भिंतीची कामं केलेली आहेत. त्याच्यामुळं बैल लांब जात नाही, बैलांची दमछाक होत नाही असं या ठिकाणी त्याच्यामुळं वर संरक्षण भिंती केलेली आहे. गाडा मालकाचं नाव पुकारायच्या अगोदर या ठिकाणी आमच्या निवेदक मंडळीकडे टोकून येत असतं. त्या ठिकाणी भीर केलं जातं. नंतर या ठिकाणी बाकीची जी मंडळी असतात अलीकडे पलीकडे बसलेली, नाव पुकारल्याच्या नंतर सर्व मंडळी आपली घाटात ती बारी पाहण्यासाठी येतात म्हणून बीर शब्द आम्ही वापरतो. बीर म्हणजे सावधान. सर्व मंडळी जी आजूबाजूला बसलेली असतात ती मंडळी सर्व घाटात येऊन बसतात. बैलगाडा शर्यतीचा संध्याकाळचा क्षण म्हणजे या ठिकाणी आकर्षक अशी फायनल 1 नंबरमध्ये जे गाडं येतील ते 10 गाड्या असतील, 20 गाड्या असतील, त्यांच्यामध्ये एक गाडा निवडला जातो. त्याला त्या ठिकाणी घाटाचा राजा आणि या ठिकाणी फायनल म्हणून जे बक्षीस दिलं जातं ते त्या ठिकाणी गाडी मालकाला संध्याकाळी बक्षीस वितरणाच्या वेळेस दिलं जातं. फायनलमध्ये त्या ठिकाणी मिली पॉईंटमध्ये या ठिकाणी आम्ही शर्यती आणि तो जो काय निर्णय आहे पंच कमिटी, गाव कमिटी असते, तो त्या ठिकाणी निर्णय सांगत असतो. बक्षीस इतर जी बक्षीस असतात, ग्रामस्थांची बक्षीस असतात, त्यामध्ये फायनलसाठी वेगळ्या स्वरूपाचं 50,000, 60,000 असं या ठिकाणी बक्षीस असतं. ते फायनलचं बक्षीस शेवटी 2-3 गाडी मालकाला विभागून दिलं जातं. जास्तीत जास्त बक्षीस 1 लाख रुपयापर्यंत. या परिसरातली सर्व शर्यतीची बैल आहेत, या बैलांची सर्व माहिती म्हणजे त्यांना जो काय आजार रातोरात ज्या वेळेला त्यांना गरज लागेल त्या वेळेला पाहिजे त्या वेळेत सेवा पुरवली जाते. आणि शर्यतीला जायच्या आधी सकाळी शर्यत दुपारी असते त्यावेळी सकाळी त्यांची चेकिंग केली जाते आणि तपासूनच योग्य तंदुरुस्त असेल तरच शर्यतीला पाठवतात. जर वाटलं बा अयोग्य बैल म्हणजे जरा आजारी आहे तर पाठवत नाही. तरी माणसाप्रमाणे जनावरांचाही विमा केला जातो व या विम्यासाठी शेतकऱ्यांकडून नाममात्र शुल्क करून अनेक विमा कंपन्या या क्षेत्रात उतरलेल्या आहेत व शेतकऱ्यांसाठी त्या अगदी धडाडीने काम करत आहे. व विमा कंपनीकडून कुठल्याही शेतकऱ्याच्या जनावरास काही दुखापत किंवा काही झालं तरी त्या पूर्ण जनावराचा खर्च केला जातो. जो गरीब आहे त्यालाही आनंदाची अपेक्षा, जो श्रीमंत आहे त्यालाही आनंदाची अपेक्षा. श्रीमंत लोक घोड्यांच्या रेस खेळतात, घोडे बाळगतात आणि त्या महागड्या रेस त्याच्यावर कोट्यावधी रुपयाचा इनाम लावला जातो. शेवटी घोडा हा सुद्धा प्राणीच आहे आणि बैल सुद्धा हा प्राणीच आहे. आणि मग घोड्यांच्या शर्यतीला मात्र बंदी होऊ शकत नाही आणि बैलांच्या शर्यतीला बंदी येते. कुठंतरी वेगळा दुजाभाव आम्हाला याच्यामध्ये वाटतो. तर आज ही शर्यत बंद झाली तर तुम्हाला चांगले बैल पाहायला मिळणार नाही. आणि आज चांगले बैल हे बैलगाड्याच्या शर्यतीच्या निमित्तानंच तुम्हाला पाहायला मिळतात. आमच्याकडच्या ज्या घटनेमध्ये काही थोड्याशा फार चुका आहेत त्या लोक चुकांचा आधार घेऊन बंदी आणण्याचा प्रयत्न केला. एक मांसाहारी प्राणी आणि जंगली प्राणी असे 2 प्रकार प्राण्यामध्ये मोडतात. वाघ, हत्ती, सिंह हे सगळे जे प्राणी हे जंगली प्राणी त्यांची कधी स्पर्धा होऊ शकत नाही. पण घोडा, बैल, गाय, म्हैस, शेळी हे जे प्राणी हे पाळीव प्राणी आहेत आणि हे मांसाहारी प्राणी असतात. माणसाला त्यांची संगत आवडते आणि त्यांना माणसाची संगत आवडते. तर मग घोडा जर तुमचा पाळीव प्राण्यामध्ये तुम्ही टाकला तर बैल सुद्धा हा पाळीव प्राण्यांमध्येच टाकला पाहिजे, कारण माणसाची त्याचा नेहमी संबंध येतो.
त्याला शेतीला उपयुक्त होतो, वाहनाकरता उपयुक्त येतो. किंवा पूर्वीच्या काळामध्ये सगळी वाहतूक हे बैलगाडीनेच व्हायची. त्यामुळं बैल हा जंगली प्राण्यामध्ये येतच नाही. त्यामुळं आज कोर्टा अर्थ काढते तो बैल हा जंगली प्राण्यात गेल्यामुळंच अर्थ काढते. आणि त्या बाबतीमध्ये घटनेमध्ये दुरुस्ती जर झाली तर हा काही पुढं अडचणीत असं आम्हाला वाटत नाही. आणि तशा प्रकारची भूमिका राज्य सरकारनं ठरवली, तशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारनं ठरवली. कारण मग तुम्ही बैलगाडीला सुद्धा झोपू शकणार नाही छळ या नावाखाली. शेताच्या कुठल्याच काम तुम्हाला बैलावर करता येणार नाही. जर शर्यतीवर बंदी येणार असेल तर त्याच्या प्रत्येक गोष्टीवर बंदी येणारच आहे. कारण बैलगाडीला झोपणं, त्याच्यावर वाहतूक करणं हा सुद्धा एक प्रकारचा छळच आहे ना. शेतीची कामं करताना त्याच्यात जो त्याच्या गाड्या घालावंच लागतं, तो एक प्रकारचा छळच होईल. मग जर शेतीच्या कामाला तुम्ही परमिशन देता, बैलगाडीची वाहतूक करायला परमिशन देता, तर मग तू पळवण्याकरता का परमिशन नाही? आणि मग बैलगाडी चालवताना सुद्धा बैलाला मारावं लागतं, शेतीचं काम करताना सुद्धा बैलांना मारावं लागतं. मग तो छळ होईल का? आणि तशी जर छळाची व्याख्या केली तर मग जगातली काय भारतामध्ये सगळ्यात मोठी शेती जी बैलावर होते ती बंद पडेल ना. ती कशी जेव्हा करायची? मग बैल हा काय जंगली प्राणी नाही, जंगली तो हा पाळीव प्राणी आहे. त्यामुळं त्याच्यावर बंदी असता कामा नये. भारत, आपला भारत देश शेतीप्रधान देश. या शेतीप्रधान देशात शेती करण्याचं पारंपरिक साधन म्हणजे बैल. बैल राजा असंही आपण या बैलाला म्हणतो. असा हा बैल राजा आपल्या शेतात राब राब राबतो तेव्हा कुठे आपल्याला शेतीचं उत्पन्न मिळतं, संपूर्ण देशाला खायला मिळतं. वर्षभर राब राब राबणाऱ्या बैलांना आणि त्याच्या मालकांना विरंगुळा म्हणून बैलगाड्याच्या शर्यतींचं आयोजन केलं जातं. असंख्य शेतकरी आपल्या बैलांसह या शर्यतीत आवर्जून भाग घेतात आणि या शर्यतींचा मनसोक्त आनंदही लुटतात. पण या शर्यतींवर जर बंदी आणली तर शेतकरी बैल पाळणारच नाहीत. यांत्रिकीकरणानं शेती करण्याला प्राधान्य देतील आणि या बैलांची रवानगी होईल ती थेट कत्तलखान्यात. आणि पर्यायानं बैल ही जमातच नष्ट होईल अशी भीती वाटते. त्यामुळे या बैलगाडा शर्यतींवर बंदी न आणता कायद्यात थोडा बदल केला तर या शर्यती होतच राहतील आणि आपल्या देशातील बैल ही जमात वाचेल असं निश्चितच वाटतं.